या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। म्हणजे खात्री पटली, तुतारी वाजणार आहे आज या संत्रा नगरीमध्ये, वरुडमध्ये। वरुड मोर्शी विधानसभेच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय गिरीशजी कराळे, जिथं तुतारी वाजणार तिथंच महाराष्ट्र लक्ष देणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधत असताना खरं तर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ही विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना त्याच्या आधी शिवस्वराज्य यात्रा झाली। जवळपास 7,500 किलोमीटरचा प्रवास केला, 67 मतदारसंघातून ही शिवस्वराज्य यात्रा गेली आणि प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट जाणवली की गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल करण्यात आला, महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काही थट्टा करण्यात आली, जो सुसंस्कृत महाराष्ट्र म्हटला जात होता, महाराष्ट्राच्या राजकारणाला असणारी एक उज्ज्वल परंपरा होती, या परंपरेला जो काळीमा फासण्यात आला, याविषयी स्वाभिमानी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हा राग आहे, हा रोष आहे। कारण 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आले। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला। त्याआधी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली। आणि हे सगळं का करण्यात आलं तर अनेकांनी सांगितलं हे विकासासाठी करण्यात आलं। मग संत्र्याला उच्चांकी भाव मिळाले, सोयाबीनला चांगले भाव मिळाले, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, तरुणांना रोजगार मिळाले, कायदा आणि सुव्यवस्था सगळीकडे व्यवस्थित आहे। यातलं कुठलंही उत्तर जर हो असेल तर स्वतःला विचारून बघा, यातलं प्रत्येक उत्तर नकारार्थी। आणि मग प्रश्न पडतो, 2 पक्ष फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावून तुम्ही सत्तेत जे जाऊन बसलात ते महाराष्ट्रासाठी नाही, ते फक्त स्वार्थासाठी जाऊन बसलात। आणि जे स्वार्थासाठी सत्तेत जाऊन बसले यांना आता खाली खेचण्याविषयी शिवाय गत्यंतर नाही। कारण ही परिस्थिती महाराष्ट्राची। नुकतीच दिवाळी झाली, माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तिकडे। दिवाळीच्या आधी काय काय योजना आल्या आणि मग करंजा केला होता का? आणि मग सारणाला खोबरं किसताना कळलं का 140 रुपयाचं 280 झालं? शंकरपाळ्या तळताना कळलं का डबा वाढला 300 नी? आणि मग विचारलं का आले का आले का आले का विचारणारे जे होते त्यांना विचारलं का 1500 आले, पण खिशातून दाजीच्या कवाच काढून नेले? म्हणजे अशा योजनांची गंमत अशी आहे की बहिणीला 1500 देतो म्हणायचं, दाजीच्या खिशातून जीएसटीच्या नावावर खचा 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 18%, 12%, 23% वडून न्यायचे। म्हणजे साधी बाईक जर घ्यायला गेला असेल दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर तर मोटरसायकल घ्यायची तर 28% जीएसटी जो तुमच्या खिशातून जातो। म्हणजे 50,000ची जर मोटरसायकल घ्यायची झाली तर 14,000 रुपये तुमच्या खिशातून जीएसटी जातो। पण श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर हेलिकॉप्टरवर फक्त 5% जीएसटी जातो। आणि हे सरकार सांगतं सर्वसामान्यांच्या विकासासाठी जर महायुतीचं सरकार काम करत असेल तर हा प्रश्नाचं उत्तर पण द्यावं लागेल की आमच्या माता भगिनींना जेव्हा सांगितलं होतं 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून दिले जातील तर दाजीच्या खिशातून शिस पेन्सिल आणि खोडरबरला बी पैसे जातात, त्याच्यावर बी 18% जीएसटी जाते। खोडरबरावर 18% जीएसटी, शिस पेन्सिलवर 18% जीएसटी, चपलेवर जीएसटी, दह्यावर जीएसटी। इतकंच कशाला, माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरलेल्या कापडावर सुद्धा जीएसटी। आणि मग अशी परिस्थिती आहे, डोक्यावरचं छप्पर काढून घ्यायचं आणि छप्पर काढून घेतल्यानंतर पांघरायला चादर द्यायची आणि म्हणायचं बघ बाबा मी दिले बरं का।
ही या सरकारची मानसिकता आहे. आणि या पद्धतीने तुमच्याच खिशातून सगळं काढून घेतल्यानंतर अशा काही फसव्या योजना, म्हणजे साधी गोष्ट आहे, पोरग जर परीक्षेच्या वेळी वर्षभर उंडारक्या करत राहिलं, वर्षभर टोकारक्या करत राहिलं आणि ऐन परीक्षेच्या 2 दिवस आधी अभ्यासाला बसलं तर काय कराल? द्याल ना रट्टा ठेवून. आणि काय सांगाल? कार्ट्या वर्षभर अभ्यास करायला लागतो, 2 दिवस आधी अभ्यास करून पास होत नसते, बरोबर? आणि त्याच पद्धतीनं 2.5 वर्ष भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ 2 महिन्याआधी योजनांचा पाऊस आणून सरकार परत येत नसतंय. ही वस्तुस्थिती आहे. कारण ही वेदना आहे, ही महाराष्ट्राची वेदना आहे. म्हणजे इथे संत्रा उत्पादक शेतकरी असेल, तिकडे आमच्याकडे कांदा उत्पादक शेतकरी असेल, इकडे कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक असेल, या सगळ्यांची ही व्यथा, ही सगळ्यांची ही वेदना आहे. कारण ऐन निवडणुकीच्या वेळी म्हणजे लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हापासून सरकारला बहीण झाली लाडकी. ही जर वस्तुस्थिती असेल, कसा चेहऱ्यावर दाजींच्या हास्य खुललं बघा आमच्या. कारण वस्तुस्थिती ही आहे की बहीण म्हणते की 1500ची ओवाळणी देता. भाऊबीजेला गेला होतात का बहिणीकडे ओवाळणीला? गेला होतात ना? भाऊबीजेला बहिणीला ओवाळणीला गेला असाल, भाऊबीजेला बहिणींनी ओवाळलं असेल. बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात ओवाळणी टाकल्यानंतर बाहेर येऊन चौकात बॅनर लावला का नाही लावला? हा, अरे लावायला पाहिजे होता ना गड्या. आत ओवाळणी टाकली का बाहेर यायचं बॅनर लावायचं. एवढी ओवाळणी दिली. जे सरकारने केलं ही नाती असतात, ही भावना असते. या भावनेच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जाहिरातबाजी केली. तब्बल 300 कोटी रुपयाचं म्हणजे जवळपास 270 कोटी रुपयांचं बजेट हे फक्त या जाहिरातीवर खर्च करण्यात आलं. आणि त्याच वेळी आमची लाडकी बहीण मात्र विचारत होती, बहिणीला ओवाळणी देतात ते ठीक आहे, दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय, दाजीच्या संत्र्याच्या भावाचं काय, दाजीच्या दुधाच्या भावाचं काय, यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मग शेवटी बहिणीने विचारलं, बर ते सगळं ठीक आहे पण भाच्याच्या नोकरीचं काय तेवढं तर सांगा. आज ग्रामीण भागात गेला तर तिशी उलटून गेली तरी सुद्धा अनेक तरुणांची लग्न झालेली नाहीत, कारण हाताला काम नाही, नोकरी नाही. आणि असं असताना या सरकारनं तब्बल 5.5 लाख कोटींचा जो रोजगार आहे, 5.5 लाख कोटींची जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ न देता ही थेट गुजरातला नेण्यात आली, ही थेट इतर राज्यांमध्ये नेण्यात आली. आणि तुमच्या जवळपास 5 ते 6 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार या महायुतीच्या सरकारनं परराज्यात जाऊ दिला. आणि मग हा प्रश्न पडतो, ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी गप्पा मारल्या, ज्यांनी अगदी सरकार येण्यासाठी ईडीचं सीबीआयचं भूत दाखवलं, हा दबाव टाकला, माणसं नेते अनिल देशमुख सारखे नेते तुरुंगात टाकले, हे सगळं कशासाठी केलं? तर आमच्या 6 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावून नेण्यासाठी केलं. म्हणजे त्यांच्या आई बापांनी कर्ज काढून त्या पोरांना शिकवलं असेल, कष्ट केले असतील, आई बापांनी स्वप्न पाहिली असतील, माझं पोरगं उद्या नोकरीला लागेल. आणि त्यातल्या 6 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार हा बिनबोभाट गुजरातला जातो, हा रोजगार बिनबोभाट इतर राज्यात जातो. आणि सरकार यावर कुठलंही हो की चू करत नाही. वर काय सांगितलं जातं त्यापेक्षा योजना देतो, बेरोजगारीचा भत्ता देतो म्हणून सांगतात. 6 महिन्यांसाठीच्या अप्रेंटिसशिपची योजना जाहीर करतात, पण तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही. कारण हे सरकार महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणारं सरकार आहे. यांना महाराष्ट्राशी देणं घेणं नाही, यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी देणं घेणं नाही, यांना महाराष्ट्र धर्माशी देणं घेणं नाही. आणि दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का माना डोलवणाऱ्या नंदी बैलासारखे जर महायुतीतल्या नेत्यांचे माना डोलत असतील तर एक किस्सा आठवला. विदर्भात आलो, विदर्भात येताना मला सांगितलं, जड्डा सत्तेत असलेले काही लोक आहेत, ते म्हणाले आमचे भाऊ बम भारी. म्हटलं भाऊ बम भारी, तर भाऊ बम भारी असं तसं आमच्याकडे एक पैलवान मी भारी होता.
पण पैलवान घराचं राखण करायच्या ऐवजी शेजाऱ्याच्या घराचं राखण करत होता, तर त्या पैलवानाचा काय उपयोग आहे का? जर पैलवान भारी असेल पण तो स्वतःच्या घराचं राखण करण्याऐवजी शेजाऱ्याच्या घराचं राखण करत असेल, तर त्या पैलवानाचा काय उपयोग आहे का? माऊली लई सुगरण आहे, पण ती स्वतःच्या लेकरांना उपाशी ठेवून लोकांकडे स्वयंपाकाला जात असेल, तर तिच्या सुगरण असण्याचा काय उपयोग आहे का? आणि सरकार कितीही भारी असले तरी जर महाराष्ट्राचा विकास सोडून इतर राज्यांचं भलं करत असेल, तर त्या महायुतीच्या सरकारचा काय उपयोग आहे का? याचा भावांनो विचार करा. आणि ही सगळी राजकीय परिस्थिती असताना आत्ताची ही विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडण्याची नाही, ही केवळ गिरीश कराळे सरांची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्र या पुढच्या काळामध्ये कुठल्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नशिबात नेमकं काय भवितव्य लिहिलेलं आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नशिबात नेमकं काय हे ठरवणारी निवडणूक आहे. माता भगिनींच्या नशिबात नेमकं काय हे ठरवणारी निवडणूक आहे. उद्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा येईल तेव्हा डोळे उघडून बघा आणि तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून हा जाहीरनामा घराघरात पोहोचू द्या. गेल्या 2 महिन्यात झालेल्या फसव्या योजना एकीकडे आणि या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात दिलेला शब्द दुसरीकडे, तुम्हाला कळेल महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, या सगळ्या माणसांनी महाराष्ट्राला एक शब्द द्यायचा ठरवलाय. कारण ही निवडणूक मी सुरुवातीलाच म्हणालो त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे. आज महायुतीतले अनेक जण सांगतात की निवडणूक आमच्या बाजूनी येणार आहे. दुसरं तिसरं काय नाही, महायुतीचा कुठलाही नेता म्हटला ना तर समजून घ्या त्यांच्या कार्यकर्त्याचा फक्त दिलासा देत आहेत. महाराष्ट्राने ठरवलंय महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे आहे. आणि ज्या काही योजना सांगितल्या जातात, आता साधी गंमत बघा, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, है ना लक्षात? आले का? आले अकाउंटला आले? बात तो हुई थी 15 लाख की, अब 1500 में कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि ही वस्तुस्थिती जेव्हा महाराष्ट्राला समजली तेव्हा महाराष्ट्रानं पाहिलं 2-2.5 वर्षांपूर्वी जेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली गेली. महाराष्ट्राची संस्कृती अरे वार करायचा तर छाताळावर करायचा असतो, तो पाठीवर वार करणाऱ्याला महाराष्ट्र कधी माफ करत नाही. जेव्हा शिवसेना फोडली, जेव्हा सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली, तेव्हा पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माने खालच्या संवेदना बधीर झाल्या होत्या. स्वतः उद्धव साहेबांनी मुलाखतीत सांगितलं. उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना 40 आमदारांना सुरत, गुवाहाटी, गोवा, काय झाडी काय डोंगर, महाराष्ट्र विसरला नाही. कारण जेव्हा हे गमतीनं सांगितलं होतं की काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, ही मजा मारली जात असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या मजेच्या पायाखाली चिरडला जात होता, हे महाराष्ट्र विसरला नाही. शिवसेना फोडली ती माननीय उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना फोडण्यात आली. वार छातीवर नाही, वार पाठीवर झाला. त्यानंतर 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. ज्या आदरणीय पवार साहेबांनी भल्या भल्या नेत्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं होतं, प्रत्येकाला हवं ते दिलं होतं, मंत्रिपद दिली होती, सत्ता दिली होती, अधिकार दिले होते. ईडी सीबीआयच्या भीतीनं भले भले नेते बहुतेक गळपटले आणि सत्ता बदलली. 27 जूनला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक भाषण केलं भोपाळमध्ये माननीय नरेंद्र मोदींनी भाषण केलं आणि त्याचं पडसाद 2 जुलैला महाराष्ट्रात उमटले. भल्या भल्या नेत्यांनी बाजू बदलली आणि मग भारतीय जनता पक्षाने खरं तर उत्तर दिलं पाहिजे. न खाऊंगा न खाने दूंगा अशी घोषणा करणाऱ्या मोदीजींना
ज्यांच्यावर त्यांनी 27 जूनला आरोप केले तेच 2 जुलैला मांडीवर बसलेले कसे चालले? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले माननीय उपमुख्यमंत्री नागपूरचे, चक्की पिसिंग 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 जे सांगत होते तेच माननीय उपमुख्यमंत्री अगदी लाडानी बाजूला खुर्चीवर बसिंग 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 त्यांचं चालू झालं. हे कसं सुरू झालं? या भारतीय जनता पक्षावर कसा विश्वास ठेवायचा? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या आदरणीय पवार साहेबांनी 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी दिली, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली, रातोरात पक्ष फोडला, चिन्ह पळवलं आणि चिन्ह पळवल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर गिधाडाकनं जसं सावजाकडे बघावं तसं दिल्लीतले नेते बघत होते. आता तरी पवार साहेब गुडघे टेकतील, आता तरी पवार साहेब हार मानतील. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला, तो म्हटला मी गुडघे टेकणार नाही, मी लढणार आणि मी जिंकणार. आणि त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये गिरीशजी कराळे साहेब उभे आहेत. ते केवळ गिरीश कराळे उभे नाहीत, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार उभा आहे, महाविकास आघाडीचा विचार उभा आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुमच्या माध्यमातून घरोघरी पोहोचू द्या. कारण ही तुतारी स्वाभिमानाची तुतारी, शुभ संकेताची आहे. ही तुतारी महाराष्ट्र धर्म राखण्याची आहे. ही तुतारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आहे. आणि त्यामुळे 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय गिरीशजी कराळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे व्यासपीठाची अनुमती मागून मी आपणा सर्वांची रजा घेतो. यानंतर सभा अशीच सुरू राहील, फक्त आपणा सर्वांची अनुमती घेतो. धन्यवाद. जय शिवराय.